हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी. मी आरती वाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आली आहे. नेक्स्ट मॉडेल ऑफ द वर्ब आज आपण शिकणार आहे तो आहे ऑट टू. लास्ट व्हिडिओमध्ये आपण शुड बघितला होता. शुड आणि ऑट टू दोन्हीचे अर्थ आणि युजेस सेमच आहेत, काहीच फरक नाही आहे. फक्त ऑट टू हा शुडपेक्षा थोडासा अजून फॉर्मल आहे. म्हणजे शुड फॉर्मल आहे तर हा मोर फॉर्मल आहे. म्हणजे हा काय करतो, ड्युटीज वगैरे सांगत असताना थोडासा फॉर्मल होतो. जसं की वाक्याची सुरुवात सब्जेक्टनी होणार आहे. देन ऑट टू हे मॉडेल ऑफ द वर्ब आहे. अगेन द बेस फॉर्म ऑफ वर्ब, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट अर्थ आहे करायला पाहिजे. जसं शुड करायला पाहिजे तसंच ऑट टू करायला पाहिजे. निगेटिव्ह करत असताना आपण शुड नॉटचं शुडंट किंवा शुड नॉट घेतलं करू नये, याच अर्थाने इथेही करू नये असंच होणार आहे. युजेस सेमच आहे. जसं की द फर्स्ट वन इज मॉरल ऑब्लिगेशन्स अँड ड्युटी. शूडमध्ये पण आपण ऑब्लिगेशन बघितले होते, पण ते सॉफ्ट ऑब्लिगेशन होते. ड्युटीज बघितले ते होते स्वतः तयार केलेले ड्युटी. पण ऑट टूमध्ये कसं आहे तर कायद्याचे किंवा बाहेरच्यांनी आपल्यावर लादलेले जे काही ड्युटीज आहेत, बंधनकारक गोष्टी आहेत, ते सांगण्यासाठी आपण ऑट टूचा वापर करतो. जसं की यू ऑट टू पे द बिल्स ऑन टाइम. आता हे आपण स्वतःवर लावून घेतलेलं आहे का, कर्तव्य आहे का आपलं स्वतःचं नाही. म्हणजे सरकारने, म्हणजे जर आपण इलेक्ट्रिसिटी वापरत असेल तर इलेक्ट्रिसिटी बोर्डवाल्यांनी आपल्यावर लादलेलं हे बंधनकारक गोष्ट आहे. सो यू ऑट टू पे द बिल्स ऑन टाइम म्हणजे वेळेवर तुम्ही बिल भरायला पाहिजे. वी ऑट टू हेल्प द नीडी. आपण गरजवंतांची किंवा गरजू लोकांची मदत करायला पाहिजे. हे पण कुणी सांगितलेलं आहे, आपल्या मोठ्यांनी आपल्याला सांगितलं आहे. जो गरजवान आहे किंवा ज्याला गरज आहे असं वाटतं ना, तुम्ही त्याला मदत करा. म्हणजे बाहेरच्या व्यक्तींनी आपल्याला सांगितलेलं आहे. एव्हरीवन ऑट टू फॉलो द ट्रॅफिक रूल्स. प्रत्येकाने ट्रॅफिक रूल्स फॉलो करायला पाहिजे. अगेन आरटीओ वाल्यांनी आपल्याला काय केलेलं आहे, हे बंधनकारक गोष्टी सांगितलेल्या आहेत. दे ऑट नॉट टू वेस्ट वॉटर. त्यांनी पाणी वाया घालवू नये. हे सुद्धा काय आहे, आपलं कर्तव्य आहे. म्हणजे ज्या काही बंधनकारक गोष्टी आहेत किंवा ज्या काही कर्तव्य आहेत ॲज अ नागरिक म्हणून आपण काय करायला पाहिजे तर ते सांगण्यासाठी आपण ऑट टूचा वापर करतो. निगेटिव्ह करताना आपण नॉट हा शब्द ऑट आणि टूच्या मध्ये यूज केलेला आहे. ऑट नॉट टू. आपण याचा शॉर्ट फॉर्म पण घेऊ शकतो, ऑटंट टू या अर्थाने. दोन्ही प्रकारे आपण त्याचा वापर करू शकतो. पण नॉट हा कंपल्सरी टूच्या अगोदर येणं गरजेचं आहे. सो दिस इज द फर्स्ट यूज. सेकंड वन इज सल्ला देण्यासाठी, ॲडवाइस देण्यासाठी. पुढची जी व्यक्ती आहे आपण त्याला काय करतो, सल्ला देतो. सल्ला देत असताना आपण जसं शुड वापरलेलं आहे तसंच काय वापरू शकतो, ऑट टू. जसं पापा ऑट नॉट टू स्किप ब्रेकफास्ट ॲज ही हॅज बीपी इश्यू. पप्पांनी बीपी इश्यू असल्यामुळं ब्रेकफास्ट स्किप करू नये. तुम्ही त्यांना सल्ला देता इनडायरेक्टली की तुम्ही पप्पा ब्रेकफास्ट काय मिस करू नका बघा, त्या अर्थाने. दे ऑट टू फिक्स द मीटिंग धिस वीक. या आठवड्यामध्ये त्यांनी मीटिंग फिक्स करायला पाहिजे. आपण त्यांना दिलेला हा सल्ला आहे. यू ऑट टू बी मोर क्लिअर अबाउट युअर गोल्स. तुमच्या गोल संदर्भात तुम्ही अजून थोडंसं क्लिअर असायला पाहिजे. आणि राहा ऑटंट टू पोस्टपोन द डॉक्टर्स अपॉइंटमेंट धिस टाइम. ह्या वेळेस राहाने डॉक्टरचं अपॉइंटमेंट मिस करता कामा नये किंवा करू नये या अर्थाने. द थर्ड यूज ऑफ ऑट टू इज प्रोबॅबिलिटी. शक्यता व्यक्त करण्यासाठी तुम्ही ते काय करता, तर्क करता. त्या तर्कावर ते पुरावे निर्माण झालेले आहेत, तिची काही घटना घडलेली आहे त्याच्यावर ही गोष्ट काय आहे अवलंबून आहे. हे सांगताना आपण ऑट टूचा वापर करतो. जसं शी ऑट टू बी हिअर ॲट 6 PM. ती इथं 6 वाजता असायला पाहिजे. म्हणजे ती जर घर 4 वाजता सोडली असेल तर ती आता 6 पर्यंत घरी यायला पाहिजे. या अर्थाने आपण याचा काय करू शकतो, उपयोग करू शकतो. ॲज मॉम स्कोल्डेड निशान ही ऑट टू बी इन हिज रूम. जसं की मम्मीनी निशानला रागवलं आहे, तो आता रूममध्ये त्याच्या असायला पाहिजे. द ट्रेन इज लेट मिसेस जोशी ऑट टू सी फॉर अल्टरनेटिव्ह. ट्रेन उशिरा आलेली आहे किंवा उशीर होणार आहे तर मिसेस जोशीनी दुसरं अल्टरनेटिव्ह बघायला पाहिजे. म्हणजे ट्रेनची वाट न बघता त्यांनी अल्टरनेटिव्ह दुसरं काहीतरी पर्याय काय करायला पाहिजे, शोधायला पाहिजे. ऑल आर हॅपी दे ऑट टू थ्रो अ सक्सेस पार्टी. सगळे जर खुश आहेत त्यांनी एक सक्सेस पार्टी द्यायला पाहिजे. म्हणजे त्यांच्या हॅपीनेसवर ती पार्टी अवलंबून आहे. लेट आहे ट्रेन म्हणून पुढचा अल्टरनेटिव्ह बघण्याची गरज आहे. निशांना रागवल्यामुळे तो काय आहे, रूममध्ये आहे आणि 6 वाजलेले आहेत म्हणजे ती इथं असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही काय करताय, जी घटना घडलेली आहे त्याच्यावर तुम्ही काय केलेलं आहे, हे
शक्यता वर्तवलेली की ती 6 पर्यंत असायला पाहिजे, तो रूममध्ये असायला पाहिजे, अल्टरनेटिव्ह बघायला पाहिजे, हे त्याचे काय आहे शक्यता, प्रोबॅबिलिटीज ऑफ दॅट ॲक्शन, हे आपण ऑड टू मध्ये काय करू शकतो सांगू शकतो. अगेन ऑड टू मध्ये जास्तीत जास्त आपण कर्तव्य किंवा जे काही ऑब्लिगेटरी थिंग्स आहेत जे ठरवून दिलेले आहेत, कोणीतरी आपल्यापेक्षा मोठ्या माणसांनी किंवा एखाद्या सरकारने किंवा एखाद्या एजन्सीने ठरवलेलं आहे, त्या गोष्टी आपण त्या बंधनकारक गोष्टी करणं गरजेचं आहे, ते सांगण्यासाठी आपण ऑड टूचा वापर करतो. निगेटिव्ह करत असताना आपण ऑड नंतर नॉट यूज करून टू यूज करू शकतो किंवा आपण त्याचा शॉर्ट फॉर्म पण यूज करू शकतो. सो दिवसभरामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी बंधनकारक गोष्टीचा वापर करतो, बोलत असतो, जसं की पाणी वापरणे, पाणी वाया न घालवणे, लाईट वापरतो, म्युझिक सिस्टीमचा वापर करत असतो, आवाज कमी जास्त करत असतो, इथे सगळे आपण ॲज अ सिटीजन म्हणून आपण कोणकोणते कर्तव्य पाळायला पाहिजे ते सांगत असेल तर आपल्याला यूज करायचं आहे ऑट टू हे हेल्पिंग वर्क किंवा मॉडल ऑक्झिलरी वर्क. अगेन साईडला होते, स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहून घ्या आणि स्वतः सेंटेन्सेस तयार करा. सो दिस इज फॉर टुडे. थँक्यू.